Dear students, today we are going to learn news analysis. Let's learn the topic. The name of the topic is news analysis. न्यूज ॲनालिसिस म्हणजे बातमीचे विश्लेषण. न्यूज म्हणजे बातमी आणि ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. बातमीचे पृथक्करण, बातमीचे विश्लेषण. बाळांनो, आपण जर नीट विचार केला तर बातमी हा शब्द कसा म्हणजे न्यूज हा शब्द कसा तयार झाला आहे तुम्हाला माहीत आहे का? मी थोडक्यात सांगतो बघा. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. बघा यामधून NEWS हे जर आपण एकत्रित केले तर आपल्याला हा शब्द मिळतो आणि मग न्यूज हा शब्द तयार होतो. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे की न्यूज हा शब्द कसा तयार झाला. न्यूज म्हणजे बातमी आणि ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण. तर आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळणार आहोत. नाव वी आर गोइंग टू लर्न द टॉपिक. Many people believe that all that is printed on paper must be true and reliable. अनेक जण विचार करतात, अनेक जण विश्वास ठेवतात की वर्तमानपत्रात जे आलेलं असतं ते सत्यच असायला पाहिजे आणि विश्वसनीयच असायला पाहिजे. बट वी अल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन or news items that do not match or do not tally with facts or with facts, our own experiences, ideas, etc. पण आपल्या असं लक्षात आलेलं आहे की जी इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त होते ती सत्याच्या कसोटीवर उतरत नाही आणि सत्य जे आहे त्याच्याशी ती मिळती जुळती नसते. डो नॉट टॅली विथ फॅक्ट्स, आवर ओन एक्सपिरियन्सेस, आयडियाज. आणि वर्तमानपत्रातील प्रत्येक बाब ही सत्याशी निगडीत आहेच असं नाही. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म ऑर ओपिनियन. आणि म्हणून हे गरजेचं आहे की आपण आपलं स्वतःचं मत बनवण्यापूर्वी म्हणजे स्वतःचं मत एखाद्या बातमीविषयी बनवण्यापूर्वी आपण जागरूक असलो पाहिजे. आपण त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. आपण विचार केला पाहिजे. विचारपूर्वक आपण ती बातमी वाचली पाहिजे. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली. आपण व्यवस्थितपणे विचार करणे गरजेचे आहे. काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. अबाउट व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म ऑर ओपिनियन. आणि आपण जे वाचत आहोत, जे ऐकत आहोत त्याबद्दल आपलं मत बनवण्यापूर्वी. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ ॲन ओपन माइंड. आणि अर्थातच आपण ते कसं केलं पाहिजे? खुल्या मनानं केलंच पाहिजे. डू यू रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे? तुम्ही दररोज न्यूजपेपर्स म्हणजे वर्तमानपत्र वाचता का? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन्स ऑन रेडिओ ऑर TV? तुम्ही बातमीवरच्या तुम्ही टी व्हीवरच्या बातमी बघता का? किंवा मग रेडिओवरच्या बातम्या ऐकता का तुम्ही? यू मे हॅव सीन युअर एल्डर्स ऑर फ्रेंड्स रीडिंग न्यूज आयटम्स अँड डिस्कसिंग देम विथ फिलिंग. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की तुमचे जे घरातील थोरले व्यक्तिमत्व आहेत किंवा थोरले व्यक्ती आहेत त्यामध्ये वडील असतील, काका असतील, आजोबा असतील, मोठे बंधू असतील ऑर फ्रेंड्स किंवा मित्र हे काय करत असतात? ते बातम्या वाचत असतात किंवा मग चर्चा करत असतात. भावनिकतेने तर चर्चा करतात ते त्या बातम्यांबद्दल. डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? तुम्ही विचार करता की जी बातमी तुम्ही वाचलेली आहे किंवा ऐकलेली आहे त्याबद्दल? इफ अ पीस ऑफ न्यूज मेक्स यू हॅपी यू विल से इट इज गुड न्यूज. इफ इट मेक्स यू अँग्री ऑर सॅड यू विल से इट इज बॅड न्यूज. जर एखाद्या बातमीने तुम्हाला आनंदित केले असेल तुम्ही काय म्हणता? खूप चांगली बातमी आहे. जर एखाद्या बातमीने तुम्हाला दुःख दिलं असेल किंवा राग तुमच्या मनामध्ये आणला असेल तर तुम्ही काय म्हणाल? की ती वाईट बातमी आहे. यू मे फाइंड सम न्यूज आयटम्स इंटरेस्टिंग अँड सम अदर्स अनइंटरेस्टिंग ऑर इव्हन बोरिंग. तुम्हाला काही बातम्या ह्या अतिशय मजेशीर सापडल्या असतील किंवा काही बातम्या ह्या मजेशीर नसतील, कंटाळवाण्या असतील. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल.
तुम्ही हे पण लक्षात घेतलंच पाहिजे की एखादी बातमी किंवा एखाद्या बातमीचा छोटा भाग हा विश्वसनीय आहे किंवा नाही. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, authorities says that, an eyewitness account, etc. to convince the readers or viewers that the news is reliable. आणि अनेक बातम्यांमध्ये काय दिलेलं असतं, काय शब्दसमूह दिलेले असतात की अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस, आमच्या सूत्रानुसार किंवा सूत्रांप्रमाणे, ऑथॉरिटीज अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, अँड आय विटनेस अकाउंट म्हणजे साक्षीदार जो होता, प्रत्यक्ष साक्षीदाराने म्हटल्याप्रमाणे, टू कन्व्हिन्स द रीडर्स आणि वाचकांचं मन वळवण्यासाठी किंवा मग जे बातम्या बघणारे आहेत त्यांचं मन वळवण्यासाठी, दॅट न्यूज इज रिलायबल म्हणजे ती बातमी विश्वसनीय आहे हे पटवून देण्यासाठी काय काय म्हटलं जातं की आमच्या सूत्रांनी हे म्हटलं आहे, अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार किंवा मग साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, असं असे विविध शब्दसमूह वापरण्यात येतात. ऑर द रिपोर्टर मे सिम्पली से इट इज लर्न दॅट इट हॅज कम टू लाईट दॅट म्हणजे आमच्यापर्यंत आलेलं आहे किंवा हे लक्षात आलेलं आहे, समजलेलं आहे असं ते म्हणतात. बघा इथं काही प्रश्न दिलेले आहेत. विथ फिलिंग इन अ वे दॅट शोज हाऊ दे फील अबाउट अँग्री हॅपी म्हणजे भावना. विथ फिलिंग म्हणजे भावनेने, मग ती भावना रागाची असेल, आनंदाची असेल. ऑथॉरिटीज पीपल हू आर इन कंट्रोल म्हणजे जे पदावर बसलेले आहेत त्यांना ऑथॉरिटीज असं म्हणतो आपण. आय विटनेस, अँड आय विटनेस इज समवन हू हॅज सीन समथिंग विथ हिज ऑर हर ओन आईज. आय विटनेस म्हणजे ज्यानं ती घटना प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने बघितलेली आहे अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, आय विटनेस म्हणतो. अकाउंट म्हणजे रिपोर्ट, स्टोरी, बातमी किंवा संबंधित बाब. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज. व्हॉट अदर ॲडजेक्टिव्स डू पीपल यूज फॉर न्यूज. बघा आपण एक ऐकलं असेल, ब्रेकिंग न्यूज, टुडेज ब्रेकिंग न्यूज. अशा रीतीने आपण बातम्या बघताना जे आहे ते बघितलं असेल की आताची ठळक बातमी किंवा आताची अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. तर मग विविध बातम्या संदर्भात देखील म्हणजे या बातम्या संदर्भात विविध जे फ्रेजेस आहेत त्या फ्रेजेस देखील वापरल्या जातात. ब्रेकिंग न्यूज, रिसेंट न्यूज, इम्पॉर्टंट न्यूज, एसेन्शियल न्यूज. तर अशा रीतीने फ्रेजेस देखील वापरल्या जातात. रीड द न्यूज आयटम्स. पुढे जाऊया आपण आता. यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इज रिलायबल ऑर अनरिलायबल. मेनी न्यूज आयटम्स हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू आवर सोर्सेस. हे आपण बघितलेलं आहे. पुढे जाऊया. रीड द न्यूज आयटम्स गिवन इन A, B, C and D. You may have heard phrases like breaking news, shocking news. In what other ways can we describe a piece of news? म्हणजे आपण शॉकिंग न्यूज, धक्कादायक बातमी किंवा मग ठळक बातमी, महत्त्वाची बातमी हे ऐकलेलं आहे. मात्र आणखी वेगवेगळ्या प्रकारे बातम्यांना रंगतदारपणे आपल्यासमोर आणलं जातं. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज. सजेस्ट सुटेबल ॲडजेक्टिव्ज. द फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 अँड डिस्कस द क्वेश्चन्स गिवन विथ ईच पीस ऑफ न्यूज. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे छोटी ॲक्टिव्हिटी की 4 ते 5 जणांचा गट बनवायचा आहे आणि त्या बातम्या एकमेकांना जे आहेत ज्या 4 ते 5 जणांचा गट बनवायचा आहे आणि चर्चा करायची आहे संबंधित प्रश्नांबद्दल. गिवन विथ ईच पीस ऑफ न्यूज. डिस्कस द क्वेश्चन्स गिवन विथ ईच पीस ऑफ न्यूज म्हणजे प्रत्येक बातमी जी दिल्ली खाली त्याबद्दल चर्चा करायची आहे. तर प्रत्यक्ष आपण न्यूज ॲनालिसिसकडे आता वळणार आहोत. न्यूज ॲनालिसिस म्हणजे बातमीचं विश्लेषण. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स म्हणजे बंद शूज, जे बंदिस्त पादत्राणे असतात, बूट असतात, ते परीक्षागृहामध्ये त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. कुठली बातमी आहे ही? बेंगलुरूची बातमी आहे. बेंगलुरू कोणत्या राज्यात आहे? तर बेंगलुरू कर्नाटक राज्यामध्ये आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी Bengaluru has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. बघा, अतिशय नामांकित अशी ही संस्था आहे शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू यांनी एक डूज अँड डोंट्स, डूज म्हणजे काय करावं आणि डोंट्स म्हणजे काय करू नये, हे उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षेतील उमेदवारांसाठी त्यांनी सूचना जारी केलेल्या आहेत.
The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. म्हणजे बघा, बंद असलेले जे बुटं आहेत, शूज आहेत किंवा मग पायमोजे आहेत, त्या पायमोज्यांसहित, बंद बुटांसहित, बंद पादत्राणांसहित परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षागृहात प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, इयरप्लग्स, कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, पाउचेस. आणि त्याचप्रमाणे भ्रमणध्वनी, त्याचप्रमाणे माईक, त्याचप्रमाणे इयरप्लग्स जे हेडफोन्स वगैरे आहेत, गणकयंत्र, गणनयंत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, साधने घेऊन, त्याचप्रमाणे छोट्या पाउचेस जे असतात, छोट्या ज्या पर्सेस असतात, पाउचेस असतात, ते घेऊन परीक्षागृहामध्ये येण्यास परवानगी नाही. प्रिंटेड और ब्लँक पेपर्स, प्रिंटेड पेपर म्हणजे छापलेले कागद, त्याचप्रमाणे रिकामे कागद घेऊन मध्ये येण्यास परवानगी नाही. इव्हन पेनसुद्धा जे आहे ते मध्ये घेऊन येण्यास परवानगी दिलेली नाही. द पेन्स विल बी प्रोव्हायडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स. म्हणजे जे पर्यवेक्षक आहेत परीक्षागृहामधील तेच पेन उपलब्ध करून देतील, तुम्हाला पेन पण आणायचे नाहीत. बघा किती कडक परीक्षा आहे ही, म्हणजे किती कडक पद्धतीने परीक्षा ते घेत आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. इश्यूड म्हणजे देण्यात आलेले, कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार आणि इन्व्हिजिलेटर्स म्हणजे पर्यवेक्षक. हू इज कंडक्टिंग द टेस्ट. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, बेंगलुरू. Discuss the following in groups of 4 or 5. Why is closed footwear not allowed in the examination hall? In order to prevent mass copy, in order to prevent copy. म्हणजेच काय तर नक्कल विद्यार्थ्यांनी आणू नये आणि ते बघून लिहू नये यासाठीच हे असतं, बाकी काही नाही. Why has institute not allowed electronic gadgets in the hall? Because in order to prevent doing copy with the help of electronic gadget in the hall. म्हणजे काही जण इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा उपयोग करून देखील कॉपी करू शकतात. What other measures can be taken to prevent copy? What other measures can be taken to prevent copy? Students should be checked on the entry gate of the exam hall, as well as students should not be allowed to wear pant with extra pockets, and pockets of pants should be checked of students by invigilator on the entry gate of exam hall. म्हणजे विविध आपण जे आहे ते पर्याय वापरू शकतो. त्यामध्ये स्टुडंट्सची चेकिंग झाली पाहिजे परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी. स्टुडंट्स, कॅन्डिडेट्स ऑफ एक्झामिनेशन शुड बी चेक्ड ऑन द एंट्री गेट ऑफ एक्झामिनेशन हॉल बिफोर एंटरिंग द हॉल. व्हॉट अदर मेजर्स, ओके झाले. व्हाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स. का बरं पब्लिश केली असेल ही. दिस न्यूज हॅज बीन पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स in order to convey the news to students who will come to appear the examination. Ritika takes a break from acting. रितिकाने अभिनयातून काय घेतलेला आहे, अभिनय ती करत जी होती तिथून ब्रेक घेतलेला आहे, म्हणजे ती काही काळासाठी तिनं एक थांबा घेतलेला आहे, काही काळासाठी ती थांबलेली आहे. फेमस ॲक्ट्रेस रितिका, हू इज बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant next month. She refused to give any reasons for her decision. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. बघा, एक रितिका नावाची अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे बॉलिवूडमधील, जी मोठ्या मोठ्या म्हणजे बिग बजेट, अधिक अर्थसंकल्पाची चित्रपट जी
साईन करत असते, त्या चित्रपटात त्या अभिनेत्री म्हणून काम करत असते. तर तिनं आता एक प्रकारे थोडा थांबा घेतलेला आहे तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीतून. आणि तिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत अँट नावाचा जो तिचा चित्रपट आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पुढचा चित्रपट साईन करणार नाही. शी रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन्स फॉर हर डिसिजन. आणि तिनं कोणत्याही प्रकारचं कारण देण्यास नकार दिलेला आहे. हाऊएव्हर सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील दॅट नाव शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. तथापि जे सूत्र आहेत त्या सूत्रांनी एक माहिती लपवलेली आहे की ती आता राजकारणात येण्यास इच्छुक आहे. राजकारणामध्ये करिअर करण्यास ती इच्छुक आहे. ही तिची जी माहिती आहे ती त्यांनी एक प्रकारे काय केलेली आहे, सांगितलेली नाही. सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील दॅट नाव शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. गेस द मिनिंग ऑफ मोस्ट हायली पेड revealed sign films. Most highly paid, what is the meaning of most highly paid? Higher payment is taken by this heroine Ritika for acting in movie. Revealed means to show or to express. Sign films means sign the contract of films with director of the film, with producer of the film. What words are used for the following in the news item? What words are used for the following in the news item? Film industry, Bollywood. फिल्म इंडस्ट्रीसाठी कोणता शब्द वापरलेला आहे? बॉलिवूड. समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट, बिग बजेट. गेस व्हाय अँट इज अ बिग बजेट मूवी. अंदाज करा की अँट ही मूवी जी आहे ती बिग बजेट का असेल किंवा का आहे. शी रिव्हील्ड दॅट शी विल नॉट साइन any more films after completing big budget movie and next month. I think that Ant is a big budget movie because the duration of making the movie is so long. It is my opinion. Can you think of other reasons of Ritika's decision? For Ritika's decision? Yes, there may be another reason for taking break from acting of Ritika's decision. I think that she wants to enter politics and she reveals another reason. मात्र मला असं वाटतं की तिला राजकारणात यायचं आहे आणि म्हणून तिनं वेगळं कारण सांगितलेलं आहे किंवा हे पण त्याचं कारण असू शकतं की तिनं ब्रेक घेतलेला आहे ॲक्टिंगमधून. व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज? What will be Ritika's reaction to this news? She will admit that she is taking break from acting because of completing a big budget movie, and another reason she wants to enter politics. Most dangerous time in history. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. इतिहासामधील सर्वात अतिशय धोकादायक अशा वेळेला आपण तोंड देत आहोत, म्हणजे मानव तोंड देत आहे, याबद्दल इशारा दिलेला आहे महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी. ही सेड दॅट The world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases, साथीचे रोग, त्याचप्रमाणे वातावरणातील बदल, हवामान बदल आणि
लोकसंख्येचा विस्फोट अशा विविध समस्यांना सध्या मानव तोंड देत आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. आणि आपल्याकडं तंत्रज्ञान आहे की आपण या उपग्रहाला नष्ट करू शकतो ज्यावर आपण राहत आहोत. अँड हॅव नॉट येट डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट. आणि आतापर्यंत आपण त्यातून सुटलेलो नाही आहे. परहॅप्स इन अ फ्यू 100 years फ्रॉम नाव वी विल हॅव बिल्ट colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. 100 वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यामध्ये देखील घर बनवू, मात्र सध्या आपल्याकडे एकच उपग्रह आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि आपण त्यालाच काय केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे पृथ्वीचं. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी हे लिहिलं बघा. गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड मीन्स ह्युमन बिंग, मानव. मॅनकाइंड कशासाठी वापरलेला आहे? ह्युमन बिंग यासाठी वापरलेला आहे. ह्युमन बिंग म्हणजे मानव, मॅनकाइंड म्हणजे मानव. विच वर्ड्स ऑर फेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. अर्थसाठी कोणता वापरलेला आहे? प्लॅनेट, धिस प्लॅनेट हा शब्दसमूह वापरलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इन द मोस्ट सिरियस. तुमच्यामध्ये खाली दिलेलं कोणतं कारण म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. तुमच्या मते कोणती समस्या अतिशय गंभीर आहे खाली दिलेली जी आहे त्यापैकी? क्लायमेट चेंज, हवामान बदल, ओव्हर पॉप्युलेशन, लोकसंख्येचा विस्फोट, एपिडेमिक डिसीजेस, साथीचे रोग. डिस्कस दिस इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 युजिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश. आता सध्या मी हे रेकॉर्ड करत असताना एपिडेमिक डिसीज जे आहे त्याबद्दल बोलेल. त्याचप्रमाणे ओव्हर पॉप्युलेशन ही देखील खूप मोठी समस्या आहे आणि क्लायमेट चेंज ही देखील एक खूप मोठी समस्या आहे. ओव्हर पॉप्युलेशन इज द सिरियस प्रॉब्लेम ऑन दिस प्लॅनेट because of increasing population in serious manner, the resources present on this planet will be shortened and it will cause war also on this planet. म्हणजे रिसोर्सेस कमी पडतील आणि लोकसंख्या वाढलेली असेल त्यावेळेस आपण काय करणार आहोत? there will be creation of shortage of resources on this planet. epidemic diseases आता कोरोना पॅन्डेमिक जे आहे तर यामुळे देखील पूर्ण पृथ्वीवरचे लोक त्रस्त झालेले आहेत. अनेक जणांनी आपले नातेवाईक जे होते किंवा आई वडील यापैकी कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, कोणाचा मुलगा गेला, कोणाची मुलगी गेली या कोरोना डिसीजमुळे. म्हणजे बघा अशी विविध कारणं आहेत. हवामान बदल, खूप जास्त पॉल्युशन झाल्यामुळे हवामान बदल निर्माण झालेला आहे. डिस्कस दिस इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 युजिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश. यातच आपण चर्चा केली आहे याच्याबद्दल. डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. म्हणजे नेमकं त्यांना सांगायचं काय आहे की आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढे पुढे गेलो आहोत की आपण निसर्गाचं नुकसान करत आहोत. ओके. Our progress in technology is very developed progress. We developed ourselves in technology and we destroy the nature. So destruction of nature, finally destruction of this planet. We will have built colonies amid the stars. म्हणजे आपण ताऱ्यांमध्ये देखील घर बनवू. म्हणजे आपण दुसऱ्या ग्रहांवर देखील म्हणजे आपण इतके प्रगत असू 100 वर्षानंतर की आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप काही करू शकू. मात्र सध्या आपल्याकडे एकच प्लॅनेट आहे. नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट अर्थ. राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट.
सध्या आपल्याकडं एकच ग्रह आहे आणि तो म्हणजे पृथ्वी, ज्यावर आपण राहत आहोत. प्रोफेसर हॉकिंग wrote about the problem in the Guardian. Why is it given as news in other papers? Why is it given? Because it is awareing news for all the people who are living on this planet or who live on this planet. So it is spread by another newspapers in order to know the fact, the essentiality of the news to other people. बघा activity, go through a few specimens of any major newspaper. You will see that each page usually carries only a certain type of news. The types are decided according to region, city, state, nation, world, etc., and also according to the nature of the news, political, cultural, science related, financial, sports related, etc. Read all the news items given on pages 70 to 72 and decide the types to which each belongs. What other items do you find in a newspaper besides news? 2 minutes ऑफ. बघा इथं त्याच्यात दिलेलं आहे की आपण एखादा न्यूजपेपर जर वाचला तर त्यामध्ये काय लक्षात येईल की सिटी, स्टेट, नेशन, वर्ल्ड अशा एका पेजवर एकाच प्रकारच्या बातम्या दिसतील आपल्याला, किंवा एका प्रकारच्या म्हणण्यापेक्षा एका क्षेत्रातल्या दिसतील, देशातल्या एका पानावर. त्याचप्रमाणे राज्यातील ज्या बातम्या आहेत, राज्यातील बातम्या एका पानावर दिसतील. अशा विविध बातम्या आणि त्या बातम्याची जी क्षेत्रे आहेत ते आपल्याला दिसून येतील एकाच पानावर. राज्याचे जे पान असेल त्यावर राज्याच्या बातम्या, त्याचप्रमाणे राष्ट्राच्या बातम्या एका राष्ट्राच्या पानावर, अशा विविध बातम्या आपल्याला दिसून येतील. व्हॉट अदर आयटम्स डू यू फाइंड इन न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज? व्हॉट अदर आयटम्स डू यू फाइंड इन अ न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज म्हणजेच बातम्यांशिवाय काय काय असतं? ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट देखील असते. म्हणजे काय? विविध जाहिराती असतात. त्या जाहिराती ज्या असतात, विविध जाहिराती असतात. मग त्या कारच्या जाहिराती असतील, त्याचप्रमाणे ॲटोमोबाईल ज्या आहेत ऑटोमोबाईल कंपनीच्या असतील, त्याचप्रमाणेच गृहप्रकल्पाच्या असतील, म्हणजे होम प्रोजेक्ट्सच्या असतील. असे विविध बातम्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसून येतात. टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. न्यूज म्हणजेच काय? ही ॲक्टिव्हिटी एक प्रकारे की आपल्याला न्यूज, टी व्ही, रेडिओ, मोबाईल या संदर्भात अधिकाधिक शब्द बोलायचे आहेत. आता न्यूज जर आपण घेतलं तर आपल्याला सिटी न्यूज, स्टेट न्यूज, नेशन न्यूज, वर्ल्ड न्यूज, स्पोर्ट्स न्यूज अशा सांगता येतील, आहे की नाही? ओके, तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. जलद उपचार सर्व आजारांवर, तर सर्व आजारांसाठी जलद उपचार. स्टाफ रिपोर्टर कवठे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी आवर टू राळेवाडी, ए टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. म्हणजे आंबेगावजवळ एक छोटीशी वस्ती आहे राळेवाडी नावाची, तिथे शेकडो लोक जमतात. दे वेट इन लॉंग वाइंडिंग क्यूज इन द हॉट सन टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा हू क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसिजेस. मिरी बाबा नावाचे एक बाबा आहेत, ते त्यांना एक प्रकारचं पावडर देतात, खास पावडर, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व प्रकारच्या आजारांवर हे गुणकारी आहे. अकॉर्डिंग टू हिम, ही हॅज डेव्हलप्ड धिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. हिमालयातील एक वनस्पती आहे, खास वनस्पती, त्या वनस्पतीपासून त्यांनी हे पावडर जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड सोर्स ऑफ द हर्ब, ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील्ड टू हिम. आणि त्यांची इच्छा नाही त्याचं नाव सांगण्याची, प्रत्यक्ष नाव सांगण्याची, त्याचप्रमाणे त्याचं उगमस्थान सांगण्याची. ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील्ड टू हिम. आणि त्यांनी सांगितलं की हे त्यांनाच दिसलेलं आहे, त्यांनीच त्याचा शोध लावलेला एक प्रकारे, की इट वॉज रिव्हील्ड टू हिम, हे त्यांनाच फक्त दिसलेलं आहे. ही ऑफर्स इट ॲट 25 रुपीज अ पॅकेट. आणि ते 25 रुपयात एक पुडी त्याचे देतात, पॅकेट त्याचं देतात. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. आणि प्रत्येक पॅकेट जे आहे तर ते त्यांच्या म्हणजे आशीर्वादाने युक्त आहे. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. आणि
त्यांच्या अनुयायांपैकी काही जणांचं म्हणणं आहे की सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट, त्यांनी सांगितलेलं आहे की दे हॅव सीन हिम क्युरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर, त्यांनी हजारो लोकांना या पावडरच्या सहाय्याने बरं केलेलं आहे. हाऊएव्हर डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन द हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज्ड इन द लास्ट फ्यू वीक्स. तथापि डॉक्टर कर्णिक जे आहेत आंबेगावचे जिल्हा रुग्णालयातले किंवा ते शहर रुग्णालयातले, ते डॉक्टर कर्णिक म्हणतात की त्यांच्या इथले रुग्ण जे आहेत ते मागच्या काही आठवड्यांपासून खूपच वाढलेले आहेत. आणि मेरी बाबाच्या अनुयायी म्हणतात की सर्व प्रकारच्या आजारावर एकच उपचार, ते म्हणजे मेरी बाबाची पावडर. गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. फ्लॉक म्हणजे जमणे, गॅदर. फॉलोअर मीन्स अनुयायी. who is following the ideas or who is following the ideals of a person is called follower. Why is there a question mark in the heading? Question mark म्हणजे खरंच आहे का ही गोष्ट? Why? There is a question in mind of reader of this news. So, or there will be creation of question in the mind of reader, so it has been given there. Which part of the news is reliable, which part may not be reliable, how do we learn that? बरं, यातील कोणता पार्ट तुम्हाला रिलायबल वाटतो की which part of the news is reliable, which part may not be reliable? I think that this powder of Meri Baba is a fake powder and it will not cure, or it does not cure all ailments, and so it is fake and it is not reliable. But the news from Dr. Karnik of Ambega, it is reliable. How do we learn that? How do we learn that? By reading the news. Will Meri Baba and his followers like the news? Will Meri Baba and his followers like the news? Meri Baba and his followers will not like the news because there is question mark and there is statement of Dr. Karnik also. What should you do when you fall ill? You should go to doctor and you should not go to any Baba. You should not go towards any Baba. Imagine how this news item help people understand the truth that Meri Baba's powder cannot cure diseases. Write the story about it in short in your mother tongue. कल्पना करा की हाऊ दिस न्यूज आयटम हेल्प पीपल अंडरस्टँड द ट्रूथ. म्हणजे हे बातमी जी आहे ते लोकांना खरं काय आहे ते कळण्यासाठी कशी मदतगार ठरेल. दॅट मेरी बाबाज पावडर कॅन नॉट क्युअर डिसिजेस. मेरी बाबाचे जे पावडर आहे ते आजारांना बरं करू शकत नाही. राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. एक छोटी गोष्ट तुम्हाला त्याबद्दल लिहायची, तुमच्या मातृभाषेत लिहू शकता, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. छोटी एक लघुकथा. तर ती मी असे सांगू शकतो की एका मुलाला खूप ताप आलेली आहे. एका मुलाला खूप ताप आलेली होती. तो मुलगा मेरी बाबाकडे जातो, त्याची पावडर घेतो. मात्र त्या मेरी बाबाच्या पावडरने त्याला काही उपयोग होत नाही. तो आणखी आजारी पडतो. मग तो डॉक्टर कर्णिकांकडे जातो. तिथं तो औषध घेतो, बरा होतो. आणि मग तो सांगतो की मेरी बाबाच्या पावडरने मला कोणत्याही प्रकारचा इलाज माझ्या आजारावर झाला नाही. मात्र डॉक्टर कर्णिकांनी जी औषधं दिली होती त्या औषधामुळं मला बरं वाटत आहे. आता हेच मी तुम्हाला इंग्रजीत सांगणार आहे. ओके. देर इज वन चाइल्ड नेमिंग राजू. ओके. देर इज नॉट. आता गोष्ट सांगायची तर भूतकाळात सांगू आपण. देर वॉज वन चाइल्ड naming Raju or named Raju. Raju was ill and Raju was suffering from fever, and according to one
old woman. Raju went to ashram of Meri Baba, and Meri Baba gave him a packet of his special powder, and Meri Baba told Raju that Raju would feel well after taking the powder. But Raju could not feel well. Raju again fell ill, and after that Raju went to civil hospital and he visited to Dr. Karnik. Dr. Karnik gave well treatment to Raju, and Raju, with the help of medicines given by Dr. Karnik, got well within 1 to 2 days, and he stated that he stated that he was well, and he recovered with the help of medicines given by Dr. Karnik. In this way we have studied news analysis, my dear students. I think that you have understood the topic news analysis. Please do revise it, watch this video completely, and do subscribe my channel, like, share and comment this video. Thank you so much.